एवढी संघ बलाढ्य विजेतेपदाचे प्रबळ दावेदार देखील बनू शकते. ओव्हर द विकेट बॉलिंग असेल लेफ्ट हँड बॅटर्स कानाच्या विरोधामध्ये पडल्यानंतर बॉल बघा चांगला बंधूला मात्र जोरदार या ठिकाणी आवाज दिला होता, परंतु चेंडू डिक्लेअर झोन कडे मात्र जाण्यासाठी ते रोखू शकले नाहीये. सरळ बॉल मात्र एक धावेसाठी मात्र तिथे गेला. पुढचा बॉल असेल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वाईट बॉल आहे. काना कंट्रोल मध्ये दिसतोय. मागच्या मॅच मध्ये साहिल शिगवन काही कमालचं क्रिकेट सुपर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहिलाय. संघासाठी खूप मोठं योगदान दिलंय साहिलला. मात्र धावचीची संधी असेल जोरदार अपील फलंदाज बाद. प्रदीप स्वतःच बाहेर आले. त्यांना माहिती आहे आपण बाद झालोय. प्रदीपला माहित होतं की आपण बाद झालोय. क्रमांक 3 वरती साहिल शिगवन स्वतः इथे बॅटिंग ट्रॅक वरती आपण जर पाहताय तर एकंदरीत त्यावेळेला ते बॅटिंग करतील. मागच्या मॅच मध्ये का बॅटिंग केली आहे. 2 ला 5 ची गरज होती आणि एक चौकट ठोकला होता एका बलाढ्य संघाच्या विरोधामध्ये. आता क्रमांक 3 वरती पुन्हा एकदा तशाच प्रकारची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली आहे. मोठी फटके खावे लागतील. करणारा पुढचा बॉल असेल आयटम ओव्हर द विकेट बॉलिंग. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. चेंडूला अगदी छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. यावरती केवळ आणि केवळ सिंगल धाव आपल्याला बघायला मिळते. पहिले षटक प्रोग्रेसला आहे. पुढचा बॉल असेल धावचीची संधी आणि साहिल मात्र बॅट ड्रॅग केली नाहीये आणि ते फलंदाज साहिल शिगवन मात्र फलंदाज बाद होतील. मोठा धक्का बसला आहे घाणेकरी देवी चंद्रनगर संघाला. धावसंख्या स्थिरवलेली आहे 3 या आकड्यावरती 2 खेळाडू बाद झालेत. याच्या पुढची मॅच ऑप्शनच्या बाहेरचा बॉल व्हाइट बॉल दिलाय. कान है तो भाई लोग सब कुछ मुमकिन है, ये खिलाड़ी कर सकता है. देखा जाए राइट अप ओवर द विकेट गेंदबाज भी करेंगे. खेलने का प्रयास डिक्लेअर झोन में जात हुई सीधा 2 रन के लिए आणि ते 2 दबाते मिळतात. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजी करत असताना. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हर मध्ये. चेंडूला सन्मानजनक हँडल केलं. स्ट्राईक रोटेट केली. धाव संख्या मात्र पुढे सरकेल. 7 झाले. दुसरं षटक असेल आता भाई स्वतः. षटक क्रमांक दुसरं त्यांच्या माध्यमातून टाकले जाईल. पुरंदरची ट्रॅक वरती राऊंड द विकेट बॉलिंग. या बॉल वरती कानानं काय मस्तच फटका खेळला. तो एक सिंगल आहे. भाईच्या विरोधामध्ये या ठिकाणची बॉलिंग असेल. अगदी लक्क प्रकाशित भाई देखील अगदी त्यांच्या चेहऱ्यावरती जबरदस्त असा उजेड आणि त्याचबरोबर या बॉलवरती केवळ एक धाव पुन्हा एकदा मिळू शकेल. आणि भाई देखील अगदी हायलाइट होते या संपूर्ण मॅच मध्ये. बॉलिंग चांगली करतात. या बॉलला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. भाईनं बॉलिंग सुरेख आहे. आणि चांगला अगदी जर पाहिलं गेलं तर मध्यम बांधा आपण बघताय तर हा जो खेळाडू असेल आणि खरंच जर पाहायला गेलं तर म्हणायला काय हरकत नाही. गिमोनेचा प्रिन्स खेळाडू तुमच्या समोर गोलंदाजी ट्रॅक वरती भाई गराडे राऊंड द विकेट बॉलिंग करताय. सरळ बॉल टाकलाय. आर्यनचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं. हाताला तर इजा झाली आहे परंतु क्षेत्ररक्षण चांगलं आहे. डॉट बॉल येतो. शेवट बॉल आहे. अंपायरला सांगितलं हा बॉल मात्र शेवट असेल. षटक क्रमांक 2 मध्ये येणारा पुढचा बॉल आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 2चा खेळ समाप्त. प्लेसमेंट बॉलर म्हणजे आपण आर्यनला पाहिलं होतं. आर्यनला आता थोडंसं थांबवलंय आणखी स्वतः बॉलिंग करताय. तुला सन्मानजनक हँडल केल्यानंतर ऑप्शनच्या 12 शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत.
या बॉलवरती देखील एक सिंगल घेण्याचा प्रयत्न राहील. शेवटचं षटक असेल. यापुढची मॅच असेल साई किरांबा श्री छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट जालगाव. धावचीची संधी आणि ते फलंदाज आय थिंक बाद. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग. फलंदाज मात्र तयार आहे. नवीन फलंदाज आहे. सिद्धू बाजीच्या बॅटमधून मोठा प्रहार. 17 झाले. शेवटचा एक बॉल शिल्लक. सिद्धू पुन्हा फलंदाज. दोन बाकी आहेत. 17 झाले. वेल डन. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा देखील पेश केलाय. क्षेत्ररक्षण करत असताना विश्वास देखील आहे. राऊंड द विकेट बॉलिंग केली जाईल. समोर मात्र काना आहे. कानाच्या हातामध्ये मात्र बासुरी नाहीये तर इथे मात्र बॅट आहे. बॉलला मात्र मोठा प्रहार. राऊंडची संधी देखा जाय. फलंदाज बाद होईल. सांगलीतून या स्पर्धेदरम्यान उपस्थित झाले सुनील सर. तुमचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही स्वागत करतो. आपण असं नसतो वा चालतोय पुढे काय तुझा ना. तीन बॉल एक रन झाला. एक बार असताना 2 ओव्हर आहेत. लास्टचा बॉलर नाही. आदला बॉल आहे ना. आदला बॉलला मारायचा. इथे पहिल्याच गावला अंकित बॅटिंग साठी बॉल भेटणार. बरोबर आहे. अंकितच्या त्रिफळाची त्याला केल्यानंतरला इथे फलंदाजीसाठी त्यानंतर डिफेन्स केले गेले आणि त्याचबरोबर पाहायला गेले तर दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ एकंदरीत थोडीशी कमतरता होती. भाई आणि दादू इथे चांगलं क्रिकेट देखील पाहायला मिळालं. पहिलं षटक प्रोग्रेसला आहे. भरभक्कम मारण्याचा खेळाडू म्हणजे तुम्ही बघताय तर दादू. प्रचंड ताकद आहे या खेळाडूकडे. ताकदीनं मोठे फटके खेळणार त्याची स्पेशालिटी बनले. वेगाने फटका जर का गानाने चेंडूला अधिकारी गेलं असतं कलेक्ट केलं असतं धावतीत होऊ शकला असता. एक खेळ समाप्त झाला. दर्जेदार फटका दादूच्या बॅटमधून येतोय. अजून देखील तेवढ्याच धावांची आवश्यकता. फलंदाज मात्र आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अभि आज जो खेळाडू आहे धावचीत होतोय. मोठा धक्का बसलाय. हा धक्का क्रमांक 3 असेल. पहिला दादू त्याच्यानंतरला अभि आणि त्याच्या अगोदर मात्र अंकित. 3 चांगले खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर गेले. अविश्वास स्वतः मैदानाच्या आतमध्ये विश्वास संघाचा आहे ठेवला आता या खेळाडूवरती. प्रदीप मुलुक यांचे कमालचं बॉलिंगचं प्रदर्शन. गेल्या पर्वातील रनर अप आई घाणेकरीन चंद्रगरा संघ आज त्याच प्रकारे डिफेन्स केले काय क्रिकेट असेल. आता विश्वास वरती हे देखील बघावं लागेल.
आणि मात्र खेळण्याचा प्रयत्न हा नाण्याचा मामला आहे आणि इथे पुन्हा एकदा विश्वास हा खेळून देखील धावतीच झालाय. मोठा धक्का बसलाय. षटक क्रमांक 2चा कोचिंग करतील. आपल्या संघाकडनं शेवटचं षटक असेल. या बॉलवर फटका दुहेरी धावा असतील. 2 धावा आहे. दुहेरी धावांचा फटका आपल्याला देखील बघायला मिळतोय. षटक क्रमांक 3 चालू आहे. 5 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. 5ला 7 पाहिजेत. 4 बॉल आणि त्याचबरोबर 5ची गरज आहे. 4 मध्ये 5. 4-5 खूपच शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी आहे. खूप शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी आपण बघतोय. फलंदाज तयार. हातामध्ये ब्रह्मास्त्र. चेंडूला मात्र सन्मानजनक हँडल केले जाते. सन्मानजनक आपण बघतोय. याच्या पुढची मॅच असेल विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स जालगाव. 2 संघांमध्ये बॅटल आपण बघतोय. तीन मध्ये 4. एक चौकार फक्त पाहिजे. एक चौकार. मॅच फिनिश. आडव्या बॅटिंग 3ची गरज आहे. 2 बॉलमध्ये 3ची गरज. पुढची मॅच असेल साई किरंबा श्री छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स जालगाव. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स जालगाव आपलं डिसिजन अद्याप पेंडिंग. बॅटिंग आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स जालगाव. सांगा मला. 1 बॉलमध्ये 1ची गरज आहे. कंपल्सरी पाहिजे. भाई प्रॉपर खेळ. प्रॉपर नाही भाई. इथे आम्हाला दुहेरी मस्त खेळ. मस्त मार. परंतु या बॉलवरती मोठा प्रहार आला तर जिंकू शकाल. अगदी नाव देखील मोठ्या प्रमाणात मोठं होईल. 1 मध्ये 1ची गरज आहे. या बॉलवरती